सर्व बँकांचं पेन्शन पोर्टल आता निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शन पोर्टलसोबत जोडलं जाणार आहे। त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांची मोठी सोय होणार आहे। अमरावतीत या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता। निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणकारी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विभागानं निवृत्ती वेतनधारकांचं डिजिटल सक्षमीकरण हा उपक्रम हाती घेतला आहे। डिजिटल जीवन प्रमाणपत्र आणि भविष्य पोर्टल यासारख्या विविध साधनांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते आहे। भविष्य या मंचमुळे पेन्शन प्रक्रिया सुलभ झाली आहे। यामध्ये निवृत्ती व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन दाखल करता येतात। 1 जानेवारी 2017 पासून सर्व केंद्र सरकारी विभागांसाठी भविष्य हा एकात्मिक ऑनलाईन पेन्शन प्रक्रिया प्रणाली असलेला मंच अनिवार्य करण्यात आला आहे। निवृत्ती वेतनधारकांच्या बँकांशी संबंधित समस्या निवारणासाठी आता एक खिडकी उपलब्ध करण्याचा निर्णय विभागानं घेतला आहे। त्याअंतर्गत सर्व बँकांची पेन्शन पोर्टल एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडली जाणार आहेत। यामध्ये SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांच्या पेन्शन पोर्टल भविष्य मंचला जोडण्याचं काम पूर्ण झालं आहे। लवकरच इतर सर्व बँका यासोबत जोडल्या जाणार आहेत, अशी माहिती विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी दिली।